काय करायचं ते मलाच माहित आहे. दादा बघ, तू म्हणतेस ना तर मग ठीक आहे, आणि तुझ्या शब्दावर मी कधीही जाणार नाही. बिलकुल. आणि हे बघ, आपल्याला लवकर या कामाला लागलं पाहिजे, कारण लगेच या 2 दिवसातच माझी सासू सासरे देवदर्शनाला चालले. बिलकुल. आणि त्यांच्यासाठी सुंदर असं मी चिवडा, लाडू, बालुशाही सगळं व्यवस्थित बनवून देतो, आणि त्यांची मन जिंकते पहिले, बरोबर ना? बिलकुल. आणि एकदा का आपला डाव साधला ना तर खलाश, आणि मग ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावाने. हा, आणि म्हणून तर तू लवकर इथून निघ, लवकर निघ, तू पण लागते कामाला, ठीक आहे? आणि तू पण तशी लगेच इथे थांबू नको, माझे सासरे येतील. तू येते दादा, तू जा. अण्णा पाटील, आता तुझं देव दर्शन. अरे देव दर्शन करतोयस, नाव मोठं आणि दर्शन खोटं. तर बघ अण्णा, जे तर हा रणवीर पाऊल टाकतोय ना, त्याच्या जीवनाचा अंत झालाच म्हणून समज. अरे हा रणवीर म्हणजे बुद्धिबळाचा एक खेळ आहे, बुद्धिबळाचा खेळ. ज्या रणवीरला तू मारण्याच्या बेतात होतास ना, अरे तू आता सदा संपणार आहेस. तुझ्या मरणाची वाट बघणे फक्त या रणवीरच्या हाती आहे. काय, अरे काय केलं होतं माझ्या आई वडिलांनी तुझं? जिवंतपणे तडफडू तडफडू त्यांची यातना करून मारलास. अरे त्यांचा जीवन पूर्णतः बर्बाद केलास. अरे सोन्यासारख्या संसाराला उद्ध्वस्त करून सोडलंस. पण आज सोडणार नाही फडव्या तुला. तुमच्या एकेकाचे निकाल लावून या तुमच्या घराच्या धिंडावर उघड्यावर नाही पाडले तर नाव सांगणार नाही रणवीर म्हणून. या रणवीरचा फक्त एकच ध्येय आहे. अरे एक खाव 2 तुकडे आणि चल तिकडे भडव्या. हेच ध्येय मी तुझ्या डोळ्यासमोर ठेवून आहे. कोण आहे तुम्ही, आणि इथे कशाला आला तुम्ही? वाह, छान माल आहे साला. काय तुझे ते केस, थोडी चाल हरणी सारखी चाल, आणि खरंच पाहायला अगदी मोरणीवाणी दिसतस. हो, काय बोलताय तुम्ही? तुझी स्तुती करतोय ग. अगर फूल है गुलाब का, अरे कली किस काम की, अरे जो प्यार नहीं करे वो लड़की किस काम की. अगं तुझ्यासाठी तर मी पूर्णतः वेळा झालो आहे ग. बरं, तुझे नाव काय? तुला माझ्या नावाशी काय करायचंय? अगं तुझ्या नावाशी खेळायचं आहे ग मला. मी काही या घरचा दुसरा नाही. अगं तुझी ती वहिनी आहे ना शिला, अगं मी तिचा भाऊ. म्हणजे तुझा कोण? अगं होणारा नवराच की नाही. ए, तोंड सांभाळू बोल. तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे? अगं मानवाच्या जिभेला हाड असते का, कधी पाहिलीस? हे बघ मीनाक्षी, तू काही म्हण, चिकना मोहरा आहे तुझा.
तू मला खूपच आवडतोस ग. माझ्याशी लग्नाला तयार होशील ना? बोल ना. हा बरं ते जाऊ दे. मला हे सांग, तुझं प्रेम माझ्यावर आहे की नाही? अरे ते काय सांगतो, आमच्या मालकीचं प्रेम तुझ्यावरच आहे. हो का? लुलू करते तुझ्यासोबत रणवीर. अरे तू नसतानी हे काय मला सर्व काही विचारत होती. रणवीर कुठं जाते, कसा करते, कसा खाते असं. हो का नाही मला, हो का नाही? हो हम्म. बरोबर बोलतीस. पाय ना कशी दात काढते. अहो हो तुम्ही का नाही मला खूप आवडता. पाय जमला का नाही? जमला, आवडते म्हणते. आणि आणि माझं पण प्रेम नाही का तुमच्यावरच आहे. पण मी काय म्हणते, माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेत का तुम्ही? कधीही, आत्ताही म्हणालीस तरी. कधीही, कधीही, आताही. आत्ताही. मीनाक्षी, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण एक काम, तुझे वडील या लग्नाला तयार होतील? का तयार नाही होणार? बघा, तुझ्या वडिलाची ना माझी पहिलेच दुश्मनी आहे. या लग्नाला संमती देतील ते? अरे अशी कशी तयार होत नाही, मी आहे ना. आणि माझे वडील जर आपल्या लग्नाला तयार जर झाले नाहीत ना, आणि मी तुझ्यासोबत पडून जाऊन लग्न करीन. हे पाय, पडून जाऊन लग्न करीन म्हणते. जमवा तुम्ही, आता मी येतो. बरोबर. तू जा. ए दंड्या, दंड्या, हात लावायचं नाही, कळलं मी. इथं काय करीत आहेस तू? घरचे सर्व काम धंदे सोडून इथं टवाळक्या करीत आहेस? चल जा, आत जा. नाही बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय.